आज मी बनवणार आहे पनीर टिक्का, तुमची सगळ्यांची आवडती स्टार्टर रेसिपी। एकदम ज्युसी आणि भरपूर टेस्टी। खातानाच तुम्हाला असं वाटेल की कुठल्या हॉटेलमध्ये हा पनीर टिक्का खातो की काय। तर चला लगेच सुरुवात करूया, पण त्याआधी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल ना तर लगेच एक लाईक करा आणि आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा। तर सगळ्यात आधी इथे मी शिमला मिरची घेतलेली आहे। शिमला मिरची मोठी घ्यायची आहे, त्यामुळे आपल्याला कट करता व्यवस्थित येते। तर इथे मी मोठी शिमला मिरची घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे। ती आता आपल्याला कट करून घ्यायची। कट करताना त्यातल्या सगळ्या बिया काढून घ्यायच्यात आणि अशा चौकोनी आकारामध्ये आपल्याला कट करून घ्यायचे। जरा मोठेच आकार ठेवायचे म्हणजे ते व्यवस्थित आपल्याला तयार करता येतात। त्यानंतर घेतलेला आहे कांदा। कांदा सुद्धा मोठाच घ्यायचा आहे आणि कांदा आपण जसा शिमला मिरची कापून घेतलेली आहे तसाच कांदाही आपल्याला कापून घ्यायचा आहे चौकोनी आकारामध्ये। तर कांदा कापताना पुढचा भाग आणि मागचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे, म्हणजे कापून घ्यायचा आहे। सालं काढून घ्यायचे आहेत आणि बघा या पद्धतीने आपल्याला त्याचे चौकोनी आकार कट करून घ्यायचे। आणि त्यानंतर आपल्याला हा कांदा सेपरेट करून घ्यायचा, त्याच्या प्रत्येक पाकळ्या आपल्याला सेपरेट करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे टोमॅटो। तसंच टोमॅटोही आपल्याला मोठाच घ्यायचा आहे। यामध्ये प्रत्येक भाज्या आपण ज्या वापरणार आहोत ना त्या मोठ्याच घ्यायच्या आहेत, म्हणजे त्याचे तुकडे व्यवस्थित करता येतात। तर टोमॅटो सुद्धा इथे मी कट करून घेतलेला आहे। त्यानंतर घेतलेला आहे इथे पनीर। क्वांटिटी तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकता, घरात तुमच्या किती माणसं आहेत, किती खाणार आहात त्यानुसार क्वांटिटी तुम्हाला घ्यायची आहे। मी इथे 2 मोठे टोमॅटो घेतलेला आहे, 1 मोठा कांदा घेतलेला आहे आणि 2 मोठ्या शिमला मिरची घेतलेल्या आहेत। आणि त्याचबरोबर मी इथे जवळजवळ 250 ग्रॅम इतका पनीर घेतलेला आहे। पनीरचाही तसंच आपल्याला तुकडे करून घ्यायचे मोठे, व्यवस्थित असे तुकडे करायचे म्हणजे त्याला मसाले वगैरे व्यवस्थित लागले जातील आणि टेस्टीही लागेल। तर पनीरसुद्धा आपण त्याच पद्धतीने चौकोनी आकारात कट करून घेणार आहोत। पाहू शकता पनीरसुद्धा इथे मी कट करून घेतलेलं आहे। पनीर, शिमला मिर्च, टोमॅटो, कांदा हे एकसारखंच कट करून घ्यायचा म्हणजे दिसायलाही ते व्यवस्थित दिसतं। तुम्हाला हवं असेल तर इथे मी चौकोनी कट करून घेतलेला आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्रिकोणी सुद्धा कट करून घेऊ शकता, पण एकसारखंच कट करून घ्यायचं। तर पनीर आणि सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या कट करून एका प्लेटमध्ये घेतलेल्या आहेत, ते आता एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया म्हणजे व्यवस्थित त्याला मसाले आपल्याला लावता येतील। तर इथे मोठं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये एक एक करून सगळ्या भाज्या आपल्याला घालून घ्यायच्यात। आणि पाहू शकता मी कांद्याचे सगळे ज्या पाकळ्या आहेत ना त्या सेपरेट केलेल्या आहेत, वेगवेगळ्या केलेल्या आहेत। आणि एका भांड्यात आता आपण हे सगळं घालून घेऊया। तर कांदा, टोमॅटो, शिमला मिरची आणि पनीर घालून घेतलेलं आहे। आता एकसारखं वर खाली करून घ्यायचं आहे, म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे मसाले सगळ्या भाज्यांना व्यवस्थित लागतील। तर सगळ्यात आधी आपण घालून घेऊया काळी मिरी पावडर, चिली फ्लेक्स घालून घेऊया, चवीनुसार मीठ, आलं लसूण पेस्ट, चाट मसाला, आमचूर पावडर, धना पावडर, लाल तिखट, थोडासा गरम मसाला आणि अर्धा लिंबाचा रस यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे, म्हणजे छान असा चटपटीत मसाला तयार होतो। त्यानंतर 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे आणि 2 चमचे दही आपल्याला यामध्ये घालायचं आहे। दही घट्ट घालून घ्यायचं आहे, पातळ अजिबात घालायचं नाही, घट्टच घालायचं आहे, त्यामुळे व्यवस्थित मिक्सही होतं आणि पाणीसुद्धा अजिबात होतं आहे। आता हे सगळे मसाले आपल्याला एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहे, म्हणजे सगळ्या भाज्यांना व्यवस्थित लागलं पाहिजे असं। त्यानंतर आपल्याला हे 10 मिनिटं असं झाकून ठेवायचं आहे मॅरिनेट होण्यासाठी। आता 10 मिनिटं झालेली आहेत, बघा तुम्ही पाहू शकता भाज्या व्यवस्थित मॅरिनेट झालेल्या आहेत आणि प्रत्येक भाज्यांना व्यवस्थित असा मसाला लागलेला आहे। आता इथे मी लाकडी स्टिक घेतलेला आहे, पाहू शकता। तुमच्याकडे लोखंडी ज्या तंदूरसाठी असतात किंवा टिक्क्यासाठी जे वापरले जातात त्या असेल तरी तुम्ही त्या वापरू शकता। इथे माझ्याकडे लाकडी स्टिक आहे म्हणून मी त्या घेतलेल्या आहेत। आता त्या लाकडी स्टिकमध्ये तुम्हाला अशा एक एक भाजीचा तुकडा घ्यायचा आहे, आपण ज्या कट करून घेतलेल्या आहेत मसाला लावलेल्या, ती भाजी आपल्याला एक एक करून घ्यायची आहे आणि या स्टिकमध्ये घालून घ्यायची, म्हणजे शिमला मिरची, कांदा, पनीर, टोमॅटो एक एक करून घ्यायचं आहे आणि असं या स्टिकमध्ये आपल्याला अडकून घ्यायचं आहे, पाहू शकता या पद्धतीने। आता एक मी करून घेतलेली आहे, त्याचप्रमाणे दुसरी, तिसरी, तीनही मी इथे करून घेणार आहे, पाहू शकता। दुसरी आपली तयार झाली आणि तिसरी इथे स्टिक मी तयार करून घेतलेली आहे। आता हा पनीर टिक्का आपण मस्त असा रोस्ट करून घेणार आहोत, तेही गॅसवरती। आता बऱ्याच वेळा सगळ्यांकडेच तंदूर, भट्टी किंवा चूल नसते, तर मग काय करायचं, गॅसवर अशी जाळी ठेवायची आहे आणि त्यावरती आपल्याला आपण जे पनीर टिक्काच्या स्टिक केलेल्या आहेत त्या या पद्धतीने ठेवायच्या आहे आणि गॅस अधनमधनं लो टू मीडियम किंवा फुल असं करायचं आहे, सतत करत राहायचं आहे। आणि त्यानुसार तुम्हाला ही पनीर टिक्का जी आहे ती स्टिक अशी हलवायची, वर खाली करायची, फिरवायची आणि छान असं शेकून घ्यायचे। मी ते थोडंसं तूप घातलेलं आहे स्मोकी फ्लेवर यावा म्हणून। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता, नाही तर स्किपसुद्धा करू शकता। जर तुमच्याकडे अशी जाळी नसेल किंवा तुम्हाला असं गॅसवर करायचं नसेल तर तुम्ही तव्यावरती किंवा पॅनवर सुद्धा बनवू शकता। थोडंसं तूप किंवा तेल घालायचं आहे आणि त्यावरती हा एक एक करून भाज्या ठेवायच्यात, अगदी मस्त तयार होतं। किंवा स्टिक जरी तुम्ही ठेवलं, तुमचा तवा मोठा असेल त्यावरती
स्टिक जरी तशा ठेवल्या तरी त्या अशा आदनमधनं हलवायच्या आहेत, त्याच्यावरतीही छान तयार होतात. तर बघा मी गॅस आदनमधनं मोठा बारीक म्हणजे लो टू मिडियम फ्लेमवरती आदनमधनं असं बारीक मोठा करून छान अशा ह्या पनीर टिक्काच्या स्टिक ज्या आहेत किंवा पनीर टिक्का जो आहे छान असा भाजून घेतलेला आहे पाहू शकता. आणि छान असा कलर पण आलेला आहे आणि छान स्मोकी फ्लेवर आलेला आहे. तर इथे आपले पनीर टिक्का तयार झालेला आहे पाहू शकता. आता हा तयार केलेला पनीर टिक्का तुम्ही हिरव्या चटणीबरोबर खाऊ शकता किंवा असाही खाऊ शकता, असाही खूप छान लागतो. तर तुम्ही सुद्धा असा पनीर टिक्का घरी एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि आनंदी राहा.